ठरलं तर मग या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली आता सांगत असते, आई मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण तुम्ही मला ऑफिसला जायची परवानगी द्या. यावरती कल्पना म्हणते, सायली अगं तू कारण पण सांगत नाहीस आणि हे काय तुझं वेगळंच. यावरती सायली सांगते, आई हा निर्णय ना तुमच्या मुलाच्याच भल्याचा आहे. मी त्यांच्या भल्यासाठीच हा निर्णय घेते. कल्पना म्हणते, काय गं काही प्रॉब्लेम आहे का? तुझं आणि अर्जुनचं भांडण झालं आहे का? म्हणून त्याच्या सतत सोबत तुला व्हायचं आहे का? सायली गप्प होते. कसं सांगू आईंना? चैतन्य सरांचं हा इतका मोठा वाद झालाय, आईंना इतक्यात नको कळायला. मग कल्पना विचार करते, कदाचित सायलीला या सगळ्यामध्ये काही मला सांगायचं नसेल आणि म्हणून सायली काहीच बोलत नाही आहे. असा विचार करत कल्पना पण आता गप्प बसते आणि ती म्हणते, सायली माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू ऑफिसला जा. आणि ती विचार करते, पूर्णाजींच्या विरोधात जाऊन काहीही करून मला सायलीची मदत करायलाच पाहिजे. असं म्हणत कल्पनासुद्धा आता सायलीला परवानगी देते आणि आता सायली कल्पनाला मिठी मारते, कारण कल्पनाला खात्री असते की सायली चुकीचं काही नक्कीच करणार नाही. त्यानंतर सकाळी उठून सायली आता लवकर अंघोळ करते, खाली येते, देवी आईची पूजा करते आणि हात जोडून प्रार्थना करते. देवी आई मी जे काम हातात घेतलंय ना ते काम पूर्णपणे बरं होऊ दे, कारण मला न चैतन्य सर आणि अर्जुन सर यांच्यामध्ये समेट घडवून आणायची आहे. साक्षीबद्दल चैतन्य सरांचे डोळेसुद्धा उघडायचे आहेत. मला हे सगळं घर आणि ऑफिस हे दोन्ही सांभाळायची तू शक्ती दे आणि कोणालाही न दुखवता सगळं काही सुरळीत पार पडू दे. असं म्हणत सायली आता किचनमध्ये येते आणि सगळं काम करायला लागते. तोपर्यंत महिपती फोनवरती कोणाला तरी कसली तरी सुपारीबद्दल सांगत असतो. तितक्यात साक्षी घरी येते आणि महिपती म्हणतो, आलीस तू? साक्षी म्हणते, हो. आणि सोबत चैतन्य असतो. त्यावरती साक्षी सांगते, मी एकटी नाही आले तर चैतन्यसुद्धा माझ्यासोबत याच घरात राहणार आहे. चैतन्य म्हणतो, म्हणजे सॉरी, साक्षी म्हणाली म्हणून मी आलो, पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर? यावरती महिपती म्हणतो, नाही नाही मला कसला प्रॉब्लेम, पण खरं सांगू का आत्ता माझ्या गळ्यामध्ये असा कंठा वगैरे हवा होता. साक्षी तू जे काम केलंयस ना त्या कामामुळे तुला असा कंठा वगैरे गिफ्ट द्यावा असं मला वाटतंय. साक्षी म्हणते, नाही नाही अण्णा त्याची काही गरज नाही आहे. इकडे आता सायली किचनमध्ये येते. सगळा रात्रीपर्यंतचा स्वयंपाक जे नाश्त्याला लागतं, जेवणाला लागतं, टिफिनला लागतं ते सगळं आता बनवायला लागते, जेणेकरून ती गेल्यावरती कल्पनाला कोणत्याही प्रकारचा ताण यायला नको. कोशिंबीरची तयारी करून ठेवते, ताक फ्रीजमध्ये ठेवते, सगळी साग्रसंगीत तयारी करते. तोपर्यंत इकडे आता प्रियाची नवीन नाटकं सुरू झालेली असतात. प्रियाने रूम आतून बंद करून घेतलेली असते आणि इकडे रविराज आणि सुमन घाबरतात. तन्वी दार उघड, तन्वी दार उघड असं म्हणत ते आता प्रियाला दार उघडायला सांगत असतात. पण प्रिया काही दार उघडायला तयार नसते. आतमध्ये मस्तपैकी मोबाईलवरती गेम खेळत असते आणि ती विचार करत असते, किल्लेदार तुझे हात तुटेपर्यंत तू दार वाजव, मी काही दार उघडणार नाही आहे. असं म्हणत प्रिया आता आतमध्ये गेम खेळत असते. तोपर्यंत इकडे आता रविराज आणि सुमन यांना खूप काळजी वाटते. त्यावेळेला नागराज येतो आणि म्हणतो, दादा मला असं वाटते तू जरा अतिच केलंस का? आणि तो रविराजांना समजवायला लागतो. तोपर्यंत इकडे आता सायली सगळं जेवण उरकते. कल्पना म्हणते, काय गं सायली किती वाजता उठलीस? सगळं उरकलेलं आहे. सायली म्हणते, आई सगळं झालंय, कारण मी गेल्यावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नको, फक्त कोशिंबीर आणि आता ताक हे आतमध्ये ठेवले, तेवढं वेळेला बाहेर काढा. यावरती आता मात्र कल्पना म्हणते, सायली काही सिरियस प्रॉब्लेम नाही आहे ना ऑफिसमध्ये? सायली सांगते, नाही आई सिरियस काहीच नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे, मला लवकर गेलं पाहिजे, थोडीफार तयारी करायला पाहिजे. म्हणून अर्जुन खायली यायच्या आधीच सायली आता ऑफिसला गेलीसुद्धा असते. तोपर्यंत इकडे कल्पना सगळे टिफिन भरून येते. अर्जुन नाश्ता करून घे, तुझा टिफिन पण भरला आहे आणि हा खास टिफिन आहे ना, हा चैतन्याचा टिफिन आहे, त्याला न सुरळीच्या वड्या आवडतात, त्या मी केलेल्या आहेत. पण अर्जुन म्हणतो मला नाश्ता नको आणि अर्जुन मात्र आपलाच डबा घेऊन निघून जातो. चैतन्यासाठी बनवलेल्या सुरळीच्या वड्या तो नेतच नाही. कल्पना विचार करते, काय झालं असेल, हा असं का वागतोय? म्हणजे चैतन्याचा डबाच नाही नेला, स्वतः नाश्ता करून नाही गेला, नक्कीच काहीतरी बिनसले, मला सायलीला फोन करून विचारायलाच पाहिजे. असं म्हणत इकडे आता ताबडतोब कल्पना फोन लावायला निघते. तोपर्यंत इकडे साक्षीने आता एक माकड हातामध्ये घेतलेलं असतं. माकड हातात घेऊन साक्षी त्याला खेळवत असताना आता मात्र महिपती म्हणतो, काय गं हे माकड इथे आणलंयस? यावरती साक्षी म्हणते, हे माकड कोण असेल तुम्ही ओळखा बरं? महिपती म्हणतो, चैतन्य गडकरी, दुसरं कोण असणार आहे?
यावरती आता मात्र साक्षी सांगते, तुम्ही हे मोठ्याने पण बोलू शकता बरं, कारण चैतन्य गडकरी चांगला झोपलेला आहे. महिपती म्हणतो, बरोबर आहे, तुझं माकड कधी खाणार, कधी पिणार, कधी झोपणार हे सगळं तूच ठरवणार ना. यावरती साक्षी सांगते, हो, कारण अर्जुनसारख्या वाघाला नमवण्यासाठी सर्कशीमध्ये ज्या वेळेला मी हे माकड उतरवीन ना, तेव्हा अर्जुन वाघाचे काय तंत देईल ना, हेच मला पाहायचं आहे. महिपती म्हणतो, अच्छा, पण हा तुझा साजूक तुपाचा हा गोळा इथे घरात आलाय, तर माझे काळे धंदे मी कसे करायचे. महिपतीला साक्षी सांगते, काळजी करू नका अण्णा, थोडे दिवस बघा आता मी काय तमाशे करते ते. तुम्हाला फक्त माझं एक काम करायचं आहे. मी सांगितलेला एक मेसेज आत्ताच्या आत्ता चैतन्यला झोपेत न उठवायचं आणि त्याला सांगायचं आहे. महिपती म्हणतो, कसला मेसेज, काय मेसेज. साक्षी सांगते, अण्णा चिल, मी तुम्हाला व्हॉट्सअप केलाय बघा मेसेज, तोच मेसेज जाऊन सांगायचा. तोपर्यंत इकडे आता सायलीने सगळं उरकाउरक केलेली असते. ऑफिसमध्ये अर्जुनच्या आधीचेच सगळा जाम जमा करून सायली आता व्यवस्थितपणे सगळं आटपून ठेवत असते. तोपर्यंत तिला आता कल्पनाचा कॉल येतो. काय गं सायली, काय झालं, म्हणजे काही ठीक नाही आहे का. मला ना खूप काहीतरी वेगळंच वाटते, कारण मी अर्जुनला टिफिन दिला होता चैतन्यासाठी सुरळीच्या वड्यांचा, तर त्याने तो नेलाच नाही, नाश्ता पण करून गेला नाही. सायली सांगते, आई आज अर्जुन सर खूप बिझी आहेत आणि तुम्ही चैतन्य सरांचा टिफिन दिलात ना, तो का नसेल आणला माहिती आहे का, कारण आज चैतन्य सर ऑफिसला नाहीच आहेत, त्यांना बाहेरचीच खूप कामं आहेत. यावरती कल्पना म्हणते, अच्छा, मग तू एक काम कर, चैतन्य परत आला की त्याला निरोप दे हं, की मी त्याच्यासाठी सुरळीच्या वड्या पाठवल्या होत्या, पण त्याच्या काही आस्था नशिबात नव्हत्या. असं म्हणत कल्पना फोन ठेवते. तोपर्यंत इकडे आता प्रियाची नाटकं चालू असतात. नागराज सांगत असतो, दादा मला वाटतं तू जरा अतिच केलंस, म्हणजे कसं आहे ना, तू तिच्याशी इतका अबोला धरलास, तिच्याशी बोलणं बंद केलंस, आपण थोडंसं तिच्या कलांनी पण घ्यायला पाहिजे ना, तिने तुझा मान राखावा म्हणून इतकं सगळं केलं, पण तू तिला खूप ओरडलास, अबोला धरलास. यावरती आता मात्र रविराज सांगत असतात, तन्वी दार उघड, बाळा असं काय झालंय, जे काही आहे ते आपण बोलून समेट करूया की, तू असं आतमध्ये दार लावून बसू नको. असं म्हणत आता इकडे दार वाजत रविराज असतो. तोपर्यंत नागराज प्रियाला मेसेज करतो, हे बघ गोष्टी जास्त ताणू नकोस, नाहीतर दादानी ना उगाचच टोकाची भूमिका घेईल, त्यामुळे ताबडतोब हे सगळं निवळून टाक. मग निवळून टाक म्हटल्यावरती प्रिया बॅग घेऊन बाहेर येते. बॅग घेऊन बाहेर आलेल्या प्रियाला आता रविराज म्हणतो, काय ग हे सगळं. नागराज म्हणतो, तन्वी तू काही घर वगैरे सोडून चाललेस का. यावरती प्रिया सांगते, माझ्या बाबांना मी दुखावलंय, त्यामुळे या घरामध्ये राहण्याचा मला काडी मात्र अधिकार नाही आहे. माझ्या बाबांसाठी मी खूप असं कृत्य केलं की तेव्हा त्यांची मान खाली घालायला लागली, तर अशा मुलीला या घरात राहण्याचा अधिकार नाही. रविराज म्हणतात, आधी ती बॅग नेऊन आत ठेव. अगं वडील आहे ना मी तुझा, म्हणजे वडिलांना तुला रागवण्याचा इतका पण अधिकार नाही आहे का, असं काय करतेस तू. असं म्हणत रविराज आता मात्र प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रिया काही ऐकायला तयार नसते. नाही बाबा, तुम्ही मला रागवलात ना तरी चालेल, मला 2 थोबाडीत द्या, मला हवे तेवढं बोला, पण बाबा हा अबोला माझ्याशी धरू नका ना. मी खरंच खूप मोठी चूक केले, मी तुम्हाला सांगायला हवं होतं, पण माझी हिंमतच नाही झाली. म्हणजे तुमचा विश्वास तोडून मी तुमच्या मनाविरुद्ध दुसरं कुठे लग्न करावं हा मी विचार पण नाही करू शकत, त्यामुळे बाबा तुम्ही मला माफ करा. असं म्हणत प्रिया नाटकीपणाचा आवडते. त्यावरती रविराज म्हणतात, तुझ्या एकटीची चुकी नाही आहे, चुकी इथे माझीसुद्धा आहे. म्हणजे लग्न करताना मी तुला विचारायला हवं होतं ना, मी तुला सांगत विश्वासात घ्यायला हवं होतं, तुझं चौकशी करायला पाहिजे होती. जितकी चूक तुझी आहे ना तितकीच चूक माझी आहे बाळा. या सगळ्यावरती आपण हे आता सोडून देऊया आणि तू आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा बरं. असं म्हणत आता रविराज तिला जवळ घेतात. प्रियाने अचूक डाव साथ दिला असतो, म्हणजे ही आपली मुलगी आहे की नाही इथपर्यंत विचार करणारी रविराज अचानकपणे प्रियाच्या नाटकांना भुलतात. प्रियाचा प्लॅन यशस्वी होत असतो. तोपर्यंत इकडे आता अर्जुन ऑफिसला यायला निघतो. सायलीने पिऊनला सगळं ऑलरेडी सांगितलेलं असतं आणि सगळं सेट करून ठेवायला सांगितलेलं असतं. सायली सांगते, हे बघा आता ना अर्जुन सर येण्याची वेळ झालेली आहे, सगळं सेट झालं आहे, फक्त आता अर्जुन सर आले की त्यांना एक कॉफी आणि सँडविच ऑर्डर करा. तितक्यात अर्जुन येतो. मग ताबडतोब पिऊन आता कॉफी आणि सँडविच आणण्यासाठी जात असताना तिकडे साक्षी येते. साक्षी सांगते, अर्जुन मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत साक्षी अर्जुन सायलीच्या इकडे येते आणि आता अर्जुन चिडतो.
साक्षीला साक्षात समोर बघून अर्जुनचा तळपायाची आग मस्तकात चालले. तू आणि इथे असं म्हणत तो साक्षीला बडबडायला लागतो. साक्षी सांगते, मला असं वाटतंय तू चैतन्यला एक पुन्हा चान्स द्यायला पाहिजेस. असं म्हणत हे सगळं साक्षीचं नाटक असतं. आणि अण्णांना जो मेसेज टाकायला सांगितलेला असतो तो असा असतो की साक्षी अर्जुनच्या ऑफिसला गेली. मग धावत पळत चैतन्यसुद्धा साक्षीच्या मागावरती येतो. चैतन्य येतो आणि साक्षी तू इथे कशी काय? यावरती साक्षी सांगते, अरे मी तुमच्या दोघांची समेट घडवायला आले होते. अर्जुन म्हणतो, हे बघ साक्षी शिकरे, आत्ताच्या आत्ता इथून चालती व्हायचं. चैतन्यसमोर ही तुझी सगळी नाटकं चालत असतील, माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासमोर तुझी ही नाटकं चालणार नाहीत म्हणजे नाहीत. आज वात्सल्य आश्रम केससाठी चैतन्याला भरीस पाडलंस. उद्या तुला कोणतंही प्रॉपर्टी डील करायचं असेल ना तर तू त्या मुलाच्या पण प्रेमात पडशील, त्याच्याशी पण प्रेमाचं नाटक करशील. यावरती चैतन्य चिडतो आणि माइंड युअर टंग अर्जुन सुभेदार, म्हणजे प्रेमाबद्दल बोलायचा तुला ना अधिकार आहे ना तुझी लायकी आहे, आणि साक्षीबद्दल बोलण्याचा तुला मी अधिकार दिलेला नाही आहे, तेवढी तुझी लायकी पण नाही. असं म्हणत आता चैतन्य अर्जुनवरती खूप चिडतो. साक्षीने मुद्दाम हे सगळं केलेलं असतं जेणेकरून चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये मोठा वाद होईल, अर्जुनला जबरदस्त धक्का बसेल आणि वात्सल्य आश्रम केस वीक पडेल.